महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर सकारात्मक चर्चा। सर्व जागांचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती। 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधूनच उभं राहावं यासाठी कार्यकर्ते गाडी समोर आक्रमक। अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, कार्यकर्त्यांची मागणी। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। अजित पवारच बारामतीमधनं विधानसभेची निवडणूक लढणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। महायुतीत कोणताही वाद नाही। दसऱ्याच्या आधी जागा वाटपाचा विषय संपेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर रामराजे निंबाळकर दूर जाणार नाहीत अशीही दिली प्रतिक्रिया। उमेदवार निवडीसाठी फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक। दोन्ही प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित। उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। फेक नरेटिव्हवर एखादी निवडणूक जिंकता येते, पण काम करून वारंवार निवडणूक जिंकता येते। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर हरियाणाने पहिली सलामी दिली, दुसरी सलामी महाराष्ट्र देईल। हरियाणा विधानसभा निकालावरनं उपमुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर टीका। महायुतीला सर्वात मोठा विजय नोव्हेंबरच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मिळेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास। हरियाणा विधानसभेसारखाच निकाल महाराष्ट्रात लागणार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना विश्वास। केवळ निवडणुकीसाठी भाजप राजकारण करत नाही, दानवेंचं वक्तव्य। संजय राऊत हा रडका माणूस, त्यांच्या विरोधात निकाल गेला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला दोष द्यायचा आणि बाजूने निकाल गेला तर निवडणूक आयोग चांगला, अशी भूमिका राऊतांनी घेऊ नये, राम शिंदे यांची टीका। देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी उद्धव ठाकरेंना सतत फोन करत होते, मात्र काँग्रेससोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच चर्चेची सगळी दारं बंद केली। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा खळबळजनक दावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या 10 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मुलाखती। मुंबईतील 6 जिल्हे तसंच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातल्या इच्छुकांच्या मुलाखती होणार। जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी घेतली शरद पवारांची भेट। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी अनिल सावंत यांनी दिली मुलाखत। रामराजे निंबाळकरांचा 14 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश। पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार स्वतः उपस्थित राहणार। कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये धुसफूस। माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक कागलमधून विधानसभा निवडणूक लढणार। कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात मंडलिक यांची घोषणा। नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का। शिवसेना उपनेते विजय नाहटा करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश। बेलापूर विधानसभेतून नाहटा उमेदवारीसाठी इच्छुक। जागा भाजपला सुटणार असल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी। पुण्यामध्ये 11 ऑक्टोबरला संभाजीराजे छत्रपती यांचं पुन्हा शक्ती प्रदर्शन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम बहुल भागात संथ गतीने मतदान। विधानसभेत पुनरावृत्ती करू नका, माजी खासदार इम्तियाज जलील यांचं मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र। अमरावतीच्या मेळघाट दर्यापुरात शिवसेनेविरोधात उमेदवार देणार, अपक्ष आमदार रवी राणांचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये साठगाठ असल्याचा रवी राणांचा आरोप। वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी प्रिया दत्त यांचं नाव जवळपास निश्चित। प्रिया दत्त यांची पक्षाच्या बैठकांना उपस्थिती। आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त लढण्याची शक्यता। प्रिया दत्त निवडून येतील याची मला खात्री आहे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा। भाजपच्या एकला चलोरेच्या धोरणाची राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती। माढ्यामध्ये आमदार बबन शिंदेंच्या घरातलं बंड शमलं। आमदार बबन शिंदे, संजय मामा शिंदे आणि रमेश शिंदे एकाच मंचावर। जोगेश्वरीमध्ये माजी नगरसेवक भालचंद्र अंबुरे यांची मनसेमध्ये घरवापसी। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।